तुम्ही आकाश कोसरडे मला एक सांगा. पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला उद्या. ऐका ना, मिसयूज ऑफ सिक्योरिटी ऐका ना. जॉइंट जीपी इसको किधर है जॉइंट जीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ. अरे ऐका ना, पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करणार ऐसा- मिसयुजिंग सिक्युरिटी. मग हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात. विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली. मुंबई शहरात आहे. यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट एक्शन. एज विधानसभा स्पीकर दीज आर माय इंस्ट्रक्शंस. इमीडिएट एक्शन. सरकार करता पब्लिक में तुमको कौन जानता है? सब जानते हैं, कौन नहीं जानता मुझे. रहता है यवतमाळ में, रहता है बुलुंड में और आता है कुलाबा में. तुम्ही ऐसा कैसा? ऐका ना, ऐका ना. ऐसा मत करो. पब्लिक पुलिस को उनका काम करने दो, उधर अधिकारियों को उनका काम करने दो. इधर तुमको अगर प्रॉब्लम है तुम जाओ कोर्ट में, जाओ इलेक्शन कमीशन के पास. इधर तमाशा मत करो. बरोबर. मुंबई कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप लागले आहेत. नार्वेकरांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात त्यांचा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्याशी वाद झालेला दिसून येतोय. त्यात नार्वेकर यांनी राठोड यांची सुरक्षा काढून टाकण्याचे आदेशच सहपोलीस आयुक्तांना फोनवरून दिले. त्याशिवाय विधानसभा अध्यक्षांशी पंगा घेतायत अशी भाषा नार्वेकरांनी वापरल्याचं दिसून येते. हा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी पुढे आणताच हरिभाऊ राठोड यांनीही त्यावर खुलासा केला आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी नार्वेकर यांना कायद्याचे नियम समजावले आणि त्यावर आता नार्वेकरांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. माझं झालं, माझा विषय नाही. हे बरेच लोक आहेत. मग घरी नाही गेलं अजून तुमचं झालं तर? नाही बऱ्याच पब्लिक माझी आहे ना. हे काय बीजेपी थोडीच आहे. सगळी तुमची पब्लिक. मग काय एवढी पब्लिक तुमच्या पाठीवर सभागृहात पोहोचत नाही तुम्ही अजून? हा? काय एवढी पब्लिक तुमच्या पाठी आहे, लोकसभा तुम्ही पाहिली आहे, अजून सभागृह पाहिलंय. काय तेव्हा तुम्ही पब्लिकला समजायचं आता तुम्ही नाही, मी हे public बेसिकली आम्ही आंदोलन करत साहेब, कळलं का? आम्ही झाडू आले आहोत. हे मुंडे साहेबांना माहिती आहे तुम्ही काय आहात ते बरोबर. तर त्यामुळे कोणावर अन्याय झाला की आम्ही तुटून पडतो. मग काही झालं तर केवढाही मोठा ऑफिसर असतो, इलेक्शन कमिशन आहे, त्याचे नियम आहे, कानून कायदा आहे. तुम्ही आम्हाला चिठ्ठी कशाला दिली, 2,500 पावती का फाडली, ना आता सगळ्यांचे अर्ज का घेतले तुम्ही, हा माझा सवाल आहे. कोर्टात जाऊन विचारायचं आता. कोर्टाचा विषय नाही आहे. इथे त्यांना जाऊ देणार नाही घरी, इथून जाऊ देणार नाही घरी त्यांना. साप मारती बांबूच्या दाखवती घरी नाही बैठे अंदर जरा. बरोबर आहे. तुम्ही आकाश कोसरडे मला एक सांगा. पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला उद्या. ऐका ना, मिसयूज ऑफ सिक्योरिटी ऐका ना. जॉइंट जीपी इसको किधर है जॉइंट जीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ. अरे ऐका ना. पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करणार ऐसा- मिसयूजिंग सिक्योरिटी. चलो लगाओ जॉइंट जीपी प्रोटेक्शन को. नो सिक्योरिटी फॉर यू, यू डोंट डिजर्व इट. हॅलो, दुश्मनी अध्यक्ष बोलते. हॅलो तुम्हाला एवढं साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय क्रायटेरिया वापरतात? मग हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात. विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली. मुंबई शहरात आहे. यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट एक्शन. एज विधानसभा स्पीकर दीज आर माय इंस्ट्रक्शंस. इमिजिएट एक्शन. तेवढी ऍक्शन इकडे घ्या ना. तर तुम्ही काय घ्यायची याची? एवढी ऍक्शन इथे घ्या. बरोबर नाही. And other privileges will also be stripped off immediately. असं कसं? असंच. अरे असं कसं करता अध्यक्ष महोदय? असं काय पंचायत Wrong. पण घेता? काय राम आहे? मी काय तुमच्या घेणार? Where am I? Where are you? Why should I take बरोबर with आहे, you? बरोबर नाही. म्हणजे हे तुम्ही दिसत माझ्या टेबलला येऊन 4 कामं करून घेतात तुम्ही बसून. मग तेव्हा काय? दिसत नाही का? मग काय हं? नाही, मग काय काय करायचं? म्हणजे निवडून नाही काय नाही, करायचं? तुम्ही इकडे पोलिसांना सहकार्य करायचं. तुम्ही इकडे लोकांना अधिकाऱ्यांना सहकार्य करायचं. सहकार्य काय? तुम्ही आणि public ला त्रास देणार सहकार्य करायचं नसेल
तर तुम्हाला हे प्रोटेक्शनची काही हे मिळणार नाही. तर ठीक आहे. इट विल बी रिमूव्ड राईट साहेब, नाव. मला वेगळ्या कारणासाठी प्रोटेक्शन मिळालेलं आहे. कुठच्याही कारण यू डोंट डिझर्व इट. का? यू डोंट डिझर्व इट फॉर नो रिझन. हे बघा, हे तुम्हाला सोबत नाही असं म्हणजे हा? तुम्ही आजचा अध्यक्ष महोदय, तुम्ही अशा पद्धतीने बोलता ना, या माझे मित्र अरे वाह, अभी रिटायरमेंट लो, घर जाओ, हो गया का टाइम खत्म. अभी तर नाही ना. मुंडे साहेबांनी खूप उपकार केले, त्याची परतफेड पाहिली मुंडे साहेबांनी. आम्ही सोडणार आहोत काय? ऐका ना, हे पब्लिक आहे, मग? सब जानती है क्या है, आणि पब्लिकला आपण सहकार करतो. पब्लिक में से तुमको कौन जानता है? सब जानते हैं, कौन नहीं जानता मुझे. रहता है यवतमाळ में, रहता है मुलुंड में और आता है कुलाबा में. तुम्ही बघा, ऐसा कैसा? ऐका ना, ऐसा मत करो. पब्लिक पुलिस को उनका काम करने दो, उधर अधिकारियों को उनका काम करने दो. इधर तुमको अगर प्रॉब्लम है तुम जाओ कोर्ट में, जाओ इलेक्शन कमीशन के पास. इधर तमाशा मत करो. हे बरोबर नाही काय. अध्यक्ष महोदय, तुम्ही हे बरोबर नाही. तुमचे फॉर्म भरले, तुमच्या कुटुंबाचे पूर्ण. आम्ही टायमात भरतो, आम्ही कायदा पाहून भरतो, वेळेत येतो. सकाळी येऊन 7 वाजता लाईन लावतो, असं नाही अध्यक्ष महोदय. 4 वाजता घुसत नाही. नॉट गुड. गणजी तुमको चेक करो, ऑर्डर निकाला क्या? नहीं, निकल जाएगा ऑर्डर. क्या तुम मुझे भी फांसी लगा सकते हो? तुम अध्यक्ष तो हो. मालूम है फिर भी ऐसा करते हो. तुम्हारी ऑर्डर चलती है. ऐसा है ना. वो देख रहा है कौन क्या अन्याय करता है. ये आपके हाथ में पावर है, सत्ता है. चलता है. हॅलो. पण या लोकांना आले ना. या लोकांना काही मिळणार नाही. वेळेत येऊन फॉर्म भरला तर आत्महत्या जायला मिळणार. वेळेत येऊन फॉर्म भरला नाही तर घरी जाऊन झोपायचं. नाही, मला काय नाही तर सध्या काही बायको जेवण पण देणार नाही. हे नियम कानून कायदे आहे ना साहेब, असं काय करतात? सगळे नियमाप्रमाणे चाललंय. तुमच्या का सिनियर माणूस असा वागतो? नाही, मी काय वागू, मला सांगा ना तुम्ही, मी काय वागलो काय? कशाला इकडे सगळे थांबल्यात? काय काम आहे इकडे? अरे, माझ्यासाठी थोडंच जमलंय ते. तुम्हाला बघून जमलंय ते. माझ्या असं करू नका अध्यक्ष महोदय. तुम्ही आदेश द्या त्यांना, सगळ्यांना ज्यांचे पैसे घेतले त्यांच्यापैकी 2 माणसं पण तुमचे मतदार नाही आहेत. फुकट भाषण देऊन काय होणार नाहीये इकडे. आपली काय भाई, आपली मतदानासाठी करतच नाही. आओ मॅडम, आगे आओ. हाँ, आओ, झाड़ू दो, आ जाओ. मुझे सिर्फ ये पूछना है, अध्यक्ष महोदय, 5 बजे आपने क्यों मेरा पैसा एक्सेप्ट किया? बोला आता ऐकलं? हाँ? आपने पैसा ऐकलं का? accept किया? टाइम बोले, टाइम किती वाजता बोलले पहिले हाँ. किती वाजता ऐकलं? 5 बजे. 5 वाजता ना तुम्ही मला पर्ची काय म्हणतात ते रिसीट दिले मला, तेव्हा मला नाही सांगितले की नाही पैसे नाही घे. आता तुम्ही सांगा साहेब किती वाजता बोलतात ते? हाँ? किती वाजता बोलतात? 5 वाजता बोलतात. 5 वाजता बोलतात. बाकीच आहे ना तर. कसं होणार? 5चा टायमिंग मॅडम पण बोलतात 5 वाजता भरले मग भरले का? मग चुकलं ना त्यांचं बोलताना. नाही, 5च्या आत भरले तर आज बोलले साहेब. बरं रिपोर्टिंग तिथे पण होते. I don't have that kind of money. Only those I'm standing for. पाटील साहेब. हॅलो. हा हा I think it's blatantly unfair. हा बोला. After accepting money, after delaying my receipt, no argument. That's what lawmakers are famous for, all over the place. I'm so upset. No, I don't want to. राहुल नार्वेकरांना स्पीकर पदाची आता मिजास आलेली दिसतेय. विथड्रॉ सिक्युरिटी इमिडिएटली अँड ॲज अ स्पीकर मी तुम्हाला आदेश देतो, हे जे ते म्हणाले जॉईंट सीपीला. राहुल नार्वेकर तुम्हाला मुद्दाम सांगतेय की भारतात संविधानाप्रमाणे आर्टिकल 178 ते 181 या कायद्यात लेजिस्लेटिव्ह कॅन नॉट गिव्ह एनी डायरेक्शन्स टू एक्झिक्युटिव्ह, आणि त्यात स्पीकरचं फक्त फंक्शन हे असेंब्लीमध्ये चालतं. असेंब्लीच्या बाहेर त्याचा कुठलाही थाट नसतो, वट नसतो, मिजाज नसते. तर तुम्ही हे जे केलेलं कृत्य आहे ते अतिशय बेकायदेशीर आहे आणि खरं तर तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. उसके ऊपर यही भूमिका है, उल्टा चोर कोतवाल को डांटे. मैं जब वहाँ पे गया था तो मुझे घेराव डालकर मेरे ऊपर प्रेशर डालने की कोशिश की गई. एक भूतपूर्व विधान परिषद सदस्य ने अपनी सिक्योरिटी गार्ड्स का इस्तेमाल करके वहाँ पे मोर्चा और धरना करने के प्रयत्न किया, मुझे रोकने का प्रयत्न किया और उसकी कंप्लेंट मैंने वरिष्ठ पुलिस अधिकारियों को की है.